पूर्वी जी आपण जर बघितलं, आपले जे रिपोर्टर सांगत होते आणि जे वास्तव आहे, ते जरी ऐकलं तरी लक्षात येते की याच्यात कुठेही निवडक कारवाई नाहीये. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल सुरू आहेत. ईडीची कारवाई स्वतंत्ररित्या सुरू आहे. त्यामुळे कुणालाही इथं सोडलं जात नाही. जे काही प्रकरण आहेत, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील, म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, त्यांच्या बहिणीची आज चौकशी सुरू आहे. हे सगळं सरकारने अतिशय गांभीर्याने घेतलंय. सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय, की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्याला सोडलं जाऊ नये. धर्माच्या नावानं, बुवाबाजीच्या नावानं, अंधश्रद्धेच्या नावानं महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. एक महिला नाही तर अनेक महिलांचं प्रकरण समोर येत आहेत आणि जेव्हा ही तक्रार समोर आली, गांभीर्य समोर आलं, त्यानंतर तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली. स्वतः त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालतायत आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. आता लगेच म्हणजे आपण म्हणतोय की तातडीनं कारवाई का होत नाही? तर याच्यामध्ये तातडीच आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघितली जाते. त्याबद्दलचे पुरावे जमा केले जातात आणि हा खरात बाबा सुटता कामा नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाते. या तपासामध्ये कुठे अडचण राहिली, कुठे गडबड राहिली तर एक धोका असतो की कोर्टामध्ये असे प्रकरण जातात आणि अशी लोक कोर्टामधून सुटतात. बर म्हणून ती देखील काळजी पोलिसांकडनं घेतली जाते की कुठेही अशा पद्धतीचा किळसवाणा प्रकार करणारा हा भोंदू बाबा आहे, त्याची सुटका होऊ नये यासाठी विशेष काळजी घेऊन तपास केले जाते. म्हणजे उद्या कोर्टामध्ये देखील कुठलीही अडचण येणार नाही यासाठी बर पोलीस बर देखील प्रयत्न करतात. बर बर